जय गुरुदेव. जय गुरु. 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 माझा आवाज येतोय का? हो, येतोय. हो, येतोय. जय गुरु सर जय आणि गुरु. बाकी सगळ्यांना पण. किती झाले? 21 जण झाले. सुरू करूया का? हो, काय हरकत नाही. शेअर करतो स्क्रीन. हम्म. जय गुरु. जय गुरु सर. सर आलेत का? हो, आलेत. हो, मी पण आलोय. हा तर सर, आपण असं घेताय तुम्ही? करूया. हा. नाही, जो धातू साधितचा जो भाग आहे हो. तो मी कारण बऱ्याच जणांनी उत्तर आहे, त्यांना काही शंका असतील तर त्या मी घेतो आणि मग नंतर पुढचा तुम्ही वर्ग सुरू करा. मग पुढचं जे आहे ते. बर, चालेल. होय. हे काय तर बिलकुल झालं नाही माझं. आता हे जे आपण धातू साधित वाचलेलं आहे सगळं, याच्यात कोणाला अजून काही शंका आहेत का? बरेच 5-8-10 जणांनी मला वाटतं स्वतः प्रयत्न केले आणि असं मला दिसलं की आता संध्याकाळी जे दोघा तिघांचे आले त्यातले बहुतेक सगळे बरोबरच होते. म्हणजे थोडं थोडं आता समजलेलं आहे बहुतेक सगळ्यांना, बऱ्याच जणांना. पण बऱ्याच जणांना अजून कन्फ्युजन आहे असं पण वाटलं, नाही का? हो, हा. पण तुम्ही अ, सांगितल्यानंतर नाही तुम्ही नाही, ते तर सांगितलं नाही नाही, त्यात काही म्हणजे वाईट वाटून म्हणजे हे याचं कारण नाही. नाही नाही पण नाही नाही म्हणजे समजलं हे समजलं. महत्वाचं. हो हो समजलं. हो. नाही नाही, आणि थोडासा वेळ पण लागेल या कन्सेप्ट हा समजायला. हा पण आपल्याकडे वेळही आहे, तशी आपण प्रॅक्टिस पण करूया. पुढची आता बरेच पाठ आहेत ना, त्याच्यात याच्यावरची अशी बरीच वाक्य येतील, तेव्हा आपोआपच आपल्या म्हणजे ज्या काही अडचणी आहेत त्या दूर होत जातील, म्हणजे असं. पण आता दोन गोष्टी होत्या. एकतर आपल्याला हा सकर्मक आणि अकर्मक हा कन्सेप्ट कळला का सगळ्यांना? सारखं कळला वाटतंय ना? सर, पण वाक्य बनवताना गोंधळ होतो. असं माझं तर झालंय, हा म्हणजे मला वाक्य हा. नाही नाही, बनवताना गोंधळ अजून ठीक आहे होतो ना. बघा. नाही नाही नाही, बरोबर आहे. हा. थोडं तो पण सायलीताई, तुम्ही पाठवलेले उत्तर आता छान आली एकदम. तुम्हाला समजलं असं वाटतं मला. अच्छा. हं? मला वाटतं कुठे चुकलंय की काय, म्हटलं प्रयत्न छान असं नाही वाटलं नाही मला. नाही, येत आहे. नाही, येत आहे. बरोबर येत आहे तुम्हाला, काही प्रॉब्लेम नाहीये असं. अच्छा. हं? सर, एक दोन तर प्रश्न विचारू का? बोला. सुभाष जोशी. हं? हो. तर हा धातू साधित ह्याचा अर्थ काय? हा. हे बघा, साधारण ही जी आपण शब्दसृष्टी म्हणतो, किंवा हा. याचे दोन स्थूल मानाने दोन विभाग पडतात. एक म्हणजे हम्म शब्द, हम्म आणि दुसरे हम्म म्हणजे धातू. हं? हा तर धातू म्हणजे असं की ज्याला आपण इंग्लिशमध्ये एलिमेंट्स म्हणतो ना, जसं हो आपण आता लोखंड म्हणजे आयर्न, चांदी, सोनं, हे काय धातू आहेत, बरोबर? हा पण हे हे जे सगळे धातू आहेत, हे म्हणजे पदार्थाचे धातू आहेत. हं. हम्म पण याचं जे पद आहे, पद अर्थ म्हणजे त्या पदाचा जो अर्थ आहे तो सोनं, चांदी वगैरे वगैरे. पण हे हम्म सोनं, चांदी, हा, तर हे जे धातू असतं ना, तर संस्कृत हम्म भाषेमध्ये या पूर्ण भाषेचं जे मूळ आहे ते धातूंमध्ये मानलं जातं. अच्छा. सगळे शब्द जवळपास हे धातूंपासून बनलेले आहेत. हा असं. आता धातू साधित म्हणजे काय, की त्या धातूपासून जे शब्द बनलेले असतात, हा धातूपासून क्रियापदं बनतात आणि क्रियापदासारखी ती चालतात, बरोबर? वेगवेगळे वर्तमान हम्म काळ, भूतकाळ, भविष्यकाळ वगैरे वगैरे असे. हा. पण ती धातूंची क्रियापदच राहतात, म्हणजे क्रिया व्यक्त करतात ते.
त्याच्या उलट जे शब्द असतात म्हणजे तर त्याच्या आपण विभक्ती असतात. प्रथमा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, सप्तमी, संबोधन, एकवचन, द्विवचन, बहुवचन वगैरे. बरोबर. तर धातू साधित म्हणजे काय? धातूपासून बनलेला शब्द. शब्द म्हणजे इथं ज्याला विभक्ती असतात तो. अच्छा. समजलं? हा. हा, म्हणजे तो आता क्रियापद राहत नाही, तो शब्द तयार होतो. हा असं. हा म्हणून त्याला धातू साधित म्हणतात. आणि शब्दामध्ये पण प्रकार आहेत. काही विशेषणं असतात, काही शब्द असतात वगैरे वगैरे असं. हा पण हे त्यात विशेषण आहे. धातू साधित हा. विशेषण आहे म्हणून असं. समजलं? हा, ठीक आहे. हा. सर, मला एक विचारायचं होतं की हे हम्म. लिखितः आणि लिखितम हे वाक्यात प्रयोग कसे करायचे? म्हणजे लिखितमचं आपण म्हणालो तेन आता ग्रंथ लिखितम, हे बरोबर आहे का? नाही, सांगतो. हं. तेन पत्रम लिखितम, कारण पत्र ते पत्र आहे. बरोबर. हा, ते हो. पत्र आहे. हा, म्हणून कळलं. तेन पत्रम लिखितम. पण हं. तेन ग्रंथः लिखितः, त्याने ग्रंथ लिहिला असं. हा, हा. हम्म. काव्य तर एक समजा काय म्हटलं पुल्लिंग येणार ना सर, काय? ग्रंथाचं पुल्लिंग ना. म्हणूनच लिखितः म्हटलं ना मी. हं, हं, तर हं. आणि लिखितः. काव्य असलं तर समजा आपण ते असं म्हणू काव्य. की कविता म्हणू आपण, कविता. हा, हो. ओके. हा, तर तेन कविता लिखिता. काव्य समजलं? नाही, काव्य एक वापरायचं मिनिट. असलं तर काव्य पण घेऊ. काव्य परत ते आलं, तेन काव्यम लिखितम येईल. हा, तेन नपुसकलिंग. काव्य पद्यम लिखितम. विसर्ग येतो का? काव्य नाही, नाही. नाही, विसर्ग येतो? काव्यम आपण ते ते काव्य काव्य म्हणतो ना. पुस्तकलिंग. हा हा, हा. असं. हं. सर, एक पण सर, शंका आहे असं थोडी. पण असं म्हटलं तेन ग्रंथावली लिखिता, कारण ग्रंथावली ही स्त्रीलिंगी शब्द झाला. हा, ग्रंथावली लिखिता. म्हणजे खूप ग्रंथांची एक माळ. हा, तर त्या तेन ग्रंथावली लिखिता म्हणजे बघा, ग्रंथावली हे स्त्रीलिंगी आहे म्हणून लिखिता झाली. हा, ग्रंथ हा पुल्लिंगी आहे म्हणून लिखिता झालं. आणि पत्रम लिखितम असं झालं. काव्यम लिखितम असं. हा, बोला. सर, एक सर. शंका आहे थोडी. हा, बोला. हा, आता याच स्लाइड वरती जो श्लोक आहे ना, हम्म. त्याच्यामध्ये जितके अर्थ आहेत ते सगळे हम्म. धातू अकर्मक आहे असं म्हटलं आहे त्यांनी. तर हो. लज्जा अर्थ वाली, सत्ता अर्थ वाली, त्याच्यातला वाली शब्दाचा काय अर्थ आहे किंवा अर्थ नाही, वाली? नाही, ते काय ना, ते हिंदीतनं आपण जसं कुठेतरी मिळालं ते आपण कॉपी केलेलं आहे. त्या अच्छा, वालीला अच्छा. काही अर्थ नाही आहे. हा, म्हणजे तेच. सत्ता अर्थ असलेले शब्द, हा. स्थिती अर्थ असलेले शब्द, अच्छा, जागरण अर्थ अर्थवाली असलेले म्हणजे शब्द, हा, करेक्ट अर्थ करेक्ट असलेले. करेक्ट. हा, असं. अर्थाचे. अर्थाचे. अर्थाचे करेक्ट. अर्थाचे ते अर्थवाली जरा धातू. नवीन असल्यामुळे ते समजलं हिंदी नाही. आहे, ते हिंदी आहे. हा. ते सगळं हिंदी आहे. हो. सर, अर्थवाले. हा. माझी एक शंका आहे की दुसरा नियम आहे ना, त्याच्या पुढे हम्म. तुम्ही लिहिले उदाहरणार्थ गम गच्छती, पत पतती, दृश्य पश्यती. तर ते हम्म. उदाहरणार्थ म्हणजे मला ते काही समजलं नाही, म्हणजे असं ते वाक्यात उपयोग करताना का? नाही, तर आपण त्याचे ते टेबल बघितले होते ना, की हा, अकर्मक क्रियापद कुठली? गतः, गता, ओके. गतम. त्यासाठी हा, पतितः, पतिता, वेगळं आहे. पतम. तर तसं दृश्य पश्यतीचं दृष्टः, दृष्टा, म्हणून दिलंय. दृष्टम असं. तर ते मी धातू म्हणजे क्रियापद दिली आहे, ती धातू किंवा क्रियापद. गम धातू आहे, गच्छती क्रियापद आहे. पत धातू आहे, पतती क्रियापद आहे असं. ओके ओके ओके. हा. सर, आणखीन एक प्रश्न आहे. दुसरा पॉइंट, हम्म. त्याला काय आणि कोण असे प्रश्न विचारा. काय आणि कोण यांची उत्तरे जर एकच आली, एकच म्हणजे उदाहरण देतो मी. हा. हा, म्हणजे उदाहरण देतो मी. झाडावरून फूल पडले. काय हा. पडले? फूल पडले. कोण पडले? फूल पडले असं. अच्छा अच्छा. अच्छा, नाही का? कोण हा, पडलं? हा. झाडावरून मुलगा खाली पडला. काय पडला? मुलगा खाली पडला. कोण पडला? मुलगा खाली पडला. त्याने अच्छा. पाणी प्यायले. काय? हा, तर त्या अर्थाने असं. पण ओके. त्याने पाणी प्यायले. त्याने पाणी काय प्यायले म्हणजे पाहिजे? कसं? काय प्यायले? पाणी प्यायले. पाण्यात कोण प्यायले? त्याने प्यायले असं. त्यामुळे तिथं हम्म. कोण आणि काय याची उत्तरं एकदम वेगवेगळी वेगळी. येतात.
वेगळी येतात. हा हा. हो हा हो जसं आपण म्हणतो तो तो तिकडे गेला. कोण गेला? तो गेला. तो गेला. हा. हा काय गेला? सशाचं पिल्लू काही गेलं. किंवा सशाचं पिल्लू गेलं, समजा असं, हा पिल्लू गेलं असं, नाही का? काय गेलं? पिल्लू गेलं, नाही का? असं. त्यामुळे कोण आणि कायचे अर्थ नेहमी जेव्हा एकच येतात तेव्हा आपण म्हणतो की ते अकर्मक असं. म्हणजे कर्म हे कर्त्यासारखंच होऊन जातं, कर्ता हा कर्मासारखाच होतो असं वेगळं अच्छा अच्छा या अर्थाने. तर ते तो तिकडे गेला त्याच्यामध्ये हे अकर्मक होणार का? हो गेला, कारण काय तो तिकडे गेला, तिकडे हे स्थानदर्शक आहे, त्याचं कर्म नाही आहे ते, नाही नाही का? काय गेलं नाही. हा बरोबर. असं. हं? ठीक आहे. ठीक आहे ना. तो झोपला, कोण झोपला? तो झोपला. नाही का? काय काय झोपला नाही. झोपला? नाही, हा काय झोपला म्हणजे अजून काही नसतं. आता याच्यात ना फक्त क्रीड धातूला क्रीड किंवा खेळलं फक्त एक जरा कन्फ्युजिंग आहे. सांगतो कसं, की तो खेळला, नुसतं खेळला हे अकर्मक पण होऊ शकतं, किंवा तो चेंडू खेळला, तो क्रिकेट खेळला, तर मग त्या याच्यामध्ये क्रिकेट चेंडू हे कर्म होऊ शकतं. समजलं ना? त्यामुळे त्या वाक्यानुसार ते बदलावं लागेल. आता पूर्वीच्या काळात काय होतं ना, म्हणजे हे जेव्हा संस्कृतचे जेव्हा नियम बनले तेव्हा खेळ म्हणजे खेळच, फक्त क्रीडा क्रीडा, खेळा, लीला, क्रीडा, खेळ, हे सगळे, याला काही कर्म नसायचं. पण आधुनिक युगामध्ये आता खेळाचे प्रकार झाले आहेत ना. कोणी चेंडू खेळतो, कोणी बॅट खेळतो, कोणी टेबल टेनिस खेळतो, नाही का? त्यामुळे आता इथं कर्म आता इंट्रोड्यूस झालंय. तर अशा आधुनिक याच्यात त्या क्रीडा आणि खेळामध्ये आपल्याला म्हणजे ती क्रियापदं असं म्हणता येईल की ती अकर्मक आहेत, पण ती आता सकर्मक होऊ शकतात अशी. समजलं ना? तर आपण हे सगळे धातू पहिल्यांदा वर्तमान काळात चालवले आणि आता तेच आपण भूतकाळात चालवणार आहे ना? अं, हे बघा, परत एकदा मी सांगतो, अजून आपण प्रॉपर शब्द. भूतकाळ शिकलेलो नाहीये. हा हे आपण त्याला काय म्हणतात, त्याला असं डोक्यावरनं फिरवून साधा आपण भूतकाळ. घास खातोय भूतकाळाचा. हा साधा साधा भूतकाळ आहे का? भूतकाळ. हा हा नाही नाही, हा धातू साधित आणि केलेला भूतकाळ आहे. म्हणजे शब्द वापरून आपण भूतकाळ व्यक्त करतोय असं. फीड करून समजलं ठरव. ना? त्यामुळे ते म्हणजे धर. हा शब्द, पण सध्या तुम्हाला प्रारंभच्या अभ्यासक्रमाला एवढंच आहे, कारण नाहीतर काय काय तुम्ही हे करणार, डायजेस्ट करणार, नाही का? चुकावटी. त्यामुळे तुम्हाला हा की फक्त बाबा भूतकाळ व्यक्त करण्याचं तुम्हाला एक माध्यम म्हणून हा धातू साधित दिलेला आहे शब्द. करेक्ट. हा सर तर आपण असं वाक्य घेतला, रामेण पत्रम लिखितम येणार का लिखितः येणार? पत्रम, हे बघा आता इथे लिख धातू हा सकर्मक लिखित. असल्यामुळे आणि तिथे पत्र हे कर्म असल्यामुळे आणि ते नपुसकलिंगी असल्यामुळे पत्रम नेहमी लिखितमच येणार, लिखित. नाही हो. का? ठीक हा आहे. सर एक शंका होती की हे जे धातू आहेत किंवा ही क्रियापदं आहेत ती असं लक्षात ठेवायची का, म्हणजे हे अकर्मक आहे आणि सकर्मक का, म्हणजे प्रत्येक क्रियापदाला जसं तुम्ही लिहिलंय तसं प्रश्न विचारून मग प्रश्न त्याप्रमाणे. काय माहितीये का, प्रश्न विचारून तुम्हाला जर लॉजिक ते कळलं ना तर जास्त चांगलं. लक्षात हां. किती ठेवणार, आणि लक्षात ठेवण्यात चूक होऊ शकते. अरे आणि म्हणजे हो बरोबर. पण हा जो नियम जर तुम्हाला माहिती असेल कोण आणि कायचा, मग काही हां. प्रश्नच नाही ना असं. आणि म्हणजे तुम्ही आता जी वाक्य सांगितली, म्हणजे आता जर एखादं वाक्य करायचं तर गोंधळ कधी होतो की म्हणजे आता हे सगळं नियम वगैरे हे सगळं वाचलेलं असलं तरी सुद्धा त्याची आता फॉर एक्झाम्पल जर तो हा शब्द असेल तर तो हा शब्द सहा म्हणजे तो आपण असं म्हटलेलं असतं, पण तो हा शब्द जर वाक्यात वापरायचा होता तर त्यावेळेला ते तम आलं. तर त्या ह्याच्यामध्ये म्हणजे कुठल्या ह्याच्यात तो कसा आला की कुठला शब्द वापरायचा नाही आहे? नाही नाही, नाही नाही नाही. हे बघा, ते ना तुमच्या अजून मला वाटतं ना काही विभक्ती झालेल्या नाही आहेत. ते न, बरोबर. हां हां त्वया, हा हां. तया, हा. तर त्यामुळे ते जसजसं तुमच्या विभक्ती या शब्दांच्या होतील ना, तुमच्या हां. सध्या विभक्ती फक्त राम या शब्दाच्याच झालेल्या आहेत मला वाटतं, बरोबर. हां. देव किंवा राम. हां. पुल्लिंगी. बाकीच्या त्यामुळे तुमच्या त्या त्यामुळे तुम्हाला ते अकारांत तृतीयेत पुल्लिंगी. जेव्हा तो शब्द त्यामुळे तुम्हाला जेव्हा तृतीयेत एखादा शब्द जातो
तेव्हा हा म्हणजे त्याचं विभक्ती काय तुम्हाला अजून शिकवण्यातच आलेलं नाहीये, बरोबर? हा पण हा जसं तुम्ही शिकाल तस बरोबर तसं लक्षात येईल. हा सर त्यामुळे यांचं त्याचा झालंय त्या ते हा अस्मत पण घेतलंय आणि हे पण घेतलेलं आहे, दोन्ही घेतलेलं आहे, त्यांनी पाठ नाही केले युष्मत आणि नाही 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 उषाताई ठीक आहे, पण जसं माला वगैरे आत्ताच झालेलं आहे ना याच पाठामध्ये. मान्य आहे, पण ते नाही नको म्हणायला ना, त्यांनी झालंय सर म्हणायला पाहिजे. अहो, अगं ठीक आहे हो, पण म्हणजे जसं आता माला शब्द स्त्रीलिंगी आकारात राहिले आहेत ना, ठीक आहे. सी त्या प्रत्येक त्यांना मला पचवायला नाही वेळ झाले लागणार तर आहे मला असं. नाही मला झाले. नाही झालंय मला नाही तेच म्हणतो मी, मला झालेलं नाहीये, त्यामुळे ते राधया मालया आणि झालंय कृपया वगैरे झालंय. हो. सहाचं पण नाही सहा झालंय अजून. सहा सहा तेन हा, ते तया सोडलंय तोया त्या हे पण दिवशी. झालेलं नाही. हा, तोया फक्त झालेलं आहे, मया तोया झालेलं आहे, पण तेन आणि तया हे झालेले नाहीयेत ना त्यांचे. बरोबर हा हा? नाही ठीक आहे, त्यामुळे तुमचे विभक्तीचे मार्क म्हणजे विभक्तीच्या चुकांबद्दल विचार करू नका, त्या तुमचा बर ॲज लॉंग हा ॲज तुम्हाला माहिती आहे. हे बघा, आणि संस्कृतमध्ये एक मी तुम्हाला सांगतो, हा तुम्हालाच ना शब्दांचं रूप चुकलं ना तर फारसा विचार करू नका. पण हम्म तुम्हाला हे माहिती असायला पाहिजे की इथं तृतीय वापरणं आहे, हम्म इथे चतुर्थी वापरणं आहे, हे माहिती असणं याला महत्व आहे. ते समजून घ्यायचा प्रयत्न करा. शब्द बर एखाद्याच तुमचं बरोबर शब्द ते रूप बरोबर आहे की नाही याचा विचार करू नका. हा, हम्म ते आपोआप होणार आहे पुढे. पण तुम्हाला लॉजिकली तिथं चतुर्थी पाहिजे की सप्तमी पाहिजे की द्वितीया पाहिजे, याच्यावर सध्या लक्ष केंद्रित करा, समजून बर घेण्या. हम्म हा थँक्यू हा हो हं. ठीक आहे. तर मला वाटतं सगळं जरी समजलं नसेल तरी आता निदान एक ओव्हरऑल लक्षात आलं असेल. आणि जसं मी म्हटलं तसे पुढचं आता सगळ्या पाठांमध्ये अशी शब्द मधून मधून येत जाणार आहेत, तेव्हा त्यात तुमचा तो परत परत त्याचं उजळणी होणारच आहे या कन्सेप्टची. आणि दुसरं म्हणजे या आता पूर्ण प्रारंभामध्ये पुढच्या सगळ्या पाठांमध्ये विभक्ती, वेगवेगळ्या शब्दांची विभक्ती, आणि जी आपल्याला आता पहिल्या पाठापासून आपण सुरुवात केलेली आहे ते, आणि काही धातूंची रूपं, म्हणजे पण धातूंची रूपं तर आपण आधी पण बघितली होती थोडीफार गेल्या बालबोधमध्ये वगैरे. त्यामुळे आता नवीन कन्सेप्ट तसा तुम्हाला काही शिकवल्या जाणार नाही. तीनच कन्सेप्टवर आता पुढचं आपलं सगळं गेम आहे. एक म्हणजे शब्दांची रूपं, धातूंची रूपं, आणि हे धातू साधित, बस. हा, त्यामुळे आता नवीन काही तुमच्या डोक्यात गोंधळ आता प्रारंभच्या परीक्षेकरता तरी आता आपण नवीन इंट्रोड्यूस करणार नाही. हा, शब्दांची आणि ठीक आहे. सर पुस्तकात ना ही रूपे कंठस्थ करा असं जे लिहिलेलं आहे ते कंठस्थ करून ठेवायचं ना. अं, तर लिहिलंय कंठस्थ ना करा असं करायला एक एक लक्षात घ्या, हा ही जी पुस्तकं आहेत ना, तेव्हा हा ही जेव्हा करण्यात आली तेव्हा त्यांच्यासमोर जास्त जो वर्ग होता ना, तो लहान मुलं, एक 5वी 6वी 7वीतली असा हा वर्ग होता. समजलं की संस्कृत भाषेचा प्रसार या मुलांपासून करावा म्हणून. आणि त्या लोकांना पाठ करणं वगैरे त्या वयात हे सहज शक्य असतं, नाही का? पण तुम्हाला मी असं म्हणेल, कंठस्थ करता आली, वेळ असला, चांगली गोष्ट आहे. पण नाही आलं तरी त्याचा फारसा विचार करू नका. आपण जी भाषा शिकणार आहोत ना, ती सवयीने शिकणार आहोत. म्हणजे जसं मी म्हटलं की आपण लहान मूल असतं ते व्याकरण कधी शिकतं, 5वी पर्यंत मराठी व्याकरण अजूनही शाळेत नसतं, नाही का? पण तरी हो तो वाक्य वाचून, घरात एकमेकांशी बोलून वाक्य वाचून, तिसऱ्या वर्षी बहुतेक जण दुसऱ्याच वर्षी, पण तिसऱ्या वर्षी तर सगळी मुलं शुद्ध बोलायला लागतात की नाही. तर तसंच आपण संस्कृत शिकायचंय. पाठ करतो का मुलगा काही, नाही का? मराठीत पण विभक्ती आहेत, मराठीत पण धातूंची रूपं आहेत, क्रियापदांची, पण तो पाठ करतो का? नाही. नाही तो नाही सवयीने करतो. तर आपण तसंच सवयीने शिकायचंय. कारण आता पाठ करू म्हटलं ना तर ते पोपटपंची होणार. आपण पोपटपंची नाही करायची, आपण समजून अभ्यास करायचा आहे आणि सवयीने करायचा आहे. त्याने आपोआप जेवढं होईल तेवढं पुरेसं आहे आपल्याला. हं? सर ओके. सर हे वाचताना द्विवचन लिहिलेलं नाहीये, म्हणजे द्विवचनेचा उपयोग कमी असतो का खूप कमी. वाक्यामध्ये? हा, म्हणजे तसंही वाक्यांमध्ये ना द्विवचन फक्त, म्हणजे रामरक्षेमध्ये द्विवचनाची रूपं बरीच आहेत. ओके. राम लक्ष्मण वगैरे वगैरे. कारण पण फार पुस्तकामध्ये क्वचित उपयोग पदमचं होतो आणि बघा. देवचं फक्त म्हणून पुस्तकामध्ये एकवचन बऱ्याच आणि ठिकाणी, बहुवचन. हा हा, पण तरी आम्ही म्हणून आमची PDF आम्ही केली ना, त्यात मधलं पण रूप आम्ही देत गेलो.
कारण एक आहे, पूर्णता शेवटची आहे. येण्यासाठी आणि हा आणि PDF ज्यांना अजून पाठ आलेली करायचं नाहीये आहे ना? शेवटी आहेत, बरोबर, हो, शेवटच्या आहेत. पेपरमध्ये आहेत शेवटच्या तसं. शेवटच्या पानावर आहेत. पण हो. PDF अजून आलेली नाहीये. नाही हो, मी तर पाठवल्या पहिल्या 5 पाठांच्या PDF पाठवल्या आहेत आपण. हा नाही तसं नाही, मला सगळंच परीक्षेपर्यंत प्रथमेच सगळंच पाहिजे होतं. म्हणजे मग झेरॉक्स काढून घ्यायला सोपं जातं. 4-4 पानं झेरॉक्स काढायला अवघड पडतं. ओके ओके, म्हणून ठीक आहे, सगळं PDF पाठवीन तसं मी. पाठवते. सगळं हा. सगळं सगळं एक कंबाईंड PDF पाठवूया आपण, म्हणजे तुम्हाला हो, एकादमात सगळ्या करून घेता येतील, हरकत नाही. हो. आणि त्या इव्हन मला वाटतं नोट्स काढायला पण मग बऱ्या जातील तुम्हाला. सोप्या बरोबर. जातात. आणि डोळ्यासमोर हो. राहिलं की तुम्ही काय शिकवताय ते कळतं ना पटपट. अच्छा, तुमच्याकडे नाही, पुस्तक नाही? बरोबर बरोबर. नाही नाही, मी पुस्तक नाही घेतलं नाही, नाहीये. पुस्तक आहे त्यांच्याकडे. पुस्तक नाही घेतलं का? पाठवलं ना मला वाटतं मी, की नाही. नाही तुम्हाला? नाही का? अच्छा. पण ठीक आहे ना, PDF मी पाठवेन तुम्हाला, काही प्रश्न नाही. हा तेच म्हणून असं काही विषय. मी 2-4 वेळा मी सांगितलं की पूर्ण PDF पाठवा, ते तेवढ्या करताच मला पाहिजे. अच्छा, हां. तेवढ्या पुरत्या, हां. नाही, मी जास्त का नाही पाठवल्या, कारण काय होतं मग आपण सगळे तेच बघायला लागतो आणि त्यात मग आपलं डिस्ट्रॅक्शन होतं म्हणून. पण हरकत नाही, पाठवेन मी तसं. आणि मुख्य म्हणजे आपल्या PDF सगळीकडे मध्ये माझ्या उत्तरं मते पण आहेत. त्यामुळे स्वतःचं हां. थिंकिंग थांबतं अशा वेळेला. हा, हां, बरोबर हां. बरोबर. म्हणून म्हणून आम्ही PDF शक्यतो आधी देत नव्हतो, की वर्ग संपला म्हणजे तो पाठ संपल्यावरती मग आम्ही PDF द्यायचो, की जेणेकरून तुम्हाला हे करता येतील असं. पण तसंच ठीक आहे, एक योग्य काम कर. वाटतंय. आन्सर्स आधी नकोच कळायला असं वाटतं, हा, नंतरच सर, कळलेले एक बरे. चॅप्टरचेच पाठवा सर. नाही, पण त्यांना गरज आहे ना. काम करेन मी, शुभदाताईंना मी पाठवीन पाहिजे तर वैयक्तिक. हा, हा, चालेल. पर्सनल. माझ्या बाकीच्यांना व्हॉट्सअपला तुम्हाला पाठवा. माझ्या चालेल. व्हॉट्सअपला पाठवा, म्हणजे मी छापून घेईन. हो हो, चालेल. मलाही पाठवलं तर बरं होईल सर. बरं, सविता. एक काम करा, तुम्ही मला मेसेज टाका. ज्यांना सगळ्या पाठाच्या हव्या असतील त्यांनी स्पेसिफिक मेसेज टाका, ग्रुपवरतीच टाका, पण मला आता म्हणजे लिहा, मग मी एकदा त्या व्यक्तींना पाठवेन फक्त. हां? टाकलाय ओके मी, ओके. 2दा मेसेज टाकला शुभदा पाठव. नाही नाही, कारण तो मागे माझ्याकडे गेला. हे पुस्तक नाहीये. बरं मग टाकते तेव्हा. ठीक आहे. जाऊ दे सर, ग्रुपमध्येच पाठवा, आम्हीच आपलं प्रामाणिकपणे नाही बघत. जास्त. बरं, ठीक आहे, चालेल, कारण पाठवेन. एकेकाला चालेल. कशाला उगीच सगळे आमचं एकत्र. आमचं काम सोपं होईल त्यांनी, पण ठीक आहे, चालेल. हां, ठीक आहे. हा, तेच म्हणून ते म्हटलं तुम्हाला सोपं, आम्ही करतो ऍडजस्ट, चालतंय. बरोबर. हां, कोण चालेल. आहे? ठीक आहे. ते आता नाही वर्ग हे सुरू करूया आपण पुढचं. हो हो. काय म्हणायचं अपर्णा? काय बोलायचं आहे? नाही, काही. हां, काही ठीक आहे मग. राजेश, आता तुम्ही सुरू करून मी घ्या सुरू मग. करतो. हो हो. हां, मी ड्रॉप होतो. तुम्ही रेकॉर्डिंग तुमचं सुरूच आहे ना? हा, रेकॉर्डिंग चालू आहे. बघू. ठीक आहे, चालू आहे रेकॉर्डिंग. हां, चालेल. हो, ठीक. चला सुरू करूया. बरं, आपण कॉल आउट कसं करायचं? सिक्वेन्शियली घ्यायचं का मी कॉल आउट करू, तुम्ही उत्तर कसं करूया? मी आता उलट करतो, म्हणजे आपण झेड टू ए जाऊया, कारण नेहमी पहिल्या आपण सुरुवात केल्यावरती बऱ्याच जणांना शेवटी चान्स मिळत नाही. तर आपण आज झेड पासून सुरुवात करा, उलट येऊया खाली. ठीक आहे ना? चालेल ना? चालेल. चला, तुला आता पुढचं आहे मातृभाषेत अनुवाद करा. तर पहिलं वाक्य कोण घेईल? वृंदाताई घ्या. त्वं मया सह उद्यानं गच्छति. तू माझ्या गच्छसि. बरोबर गच्छसी हो. तू माझ्या बरोबर बागेत येतोस. नाही, गच्छती आहे ना? गच्छती म्हणजे गमगच्छ. गच्छसी आहे ना? हा, गमगच्छ म्हणजे जाणे. मग गच्छसी काय होईल? जातोस. इथे मया का आलं बरं? सह. बरोबर, सह असल्यामुळे त्याची तृतीया आली. तृतीया मया आहे. अस्मत्ची तृतीया मया आहे. म्हणजे सह आलं का? नाही, सहमुळे मया आलं ना. कोणाबरोबर जातोय? माझ्या बरोबर जातोय, राईट. म्हणून त्याची तृतीया आली. जिथे जिथे सह असेल तेव्हा ज्याच्या बरोबर जातो त्याची तृतीया आहे.
ठीक आहे. तुम्ही अस्मदचं रूप पाहिलं अस्मद असेल, पण त्याच्यामध्ये तृतीया मया आहे. ठीक आहे ना, एकवचनी. ठीक आहे. हा, नेक्स्ट वैभव कुलकर्णी आहेत का? वैभव दादा नाही. कुलकर्णी. हॅलो, हा, हा माधुरी बोला. कुलकर्णी. हा बोला बोला. अहम त्वया सह नगरम गच्छामि. मी तुझ्यासह शहरात जातो. जाते जातो काहीही चालेल. हा, म्हणजे तुझ्या चालेल. सपोज शहरात जातो. अहममुळे कळत नाही, अहम जेंडर न्यूट्रल असल्यामुळे हा, जाते म्हणून जातो दोन्ही काहीही सांगितलं चालेल. मी. हो हम्म. बरोबर आहे. इथे पण हो. सह असल्यामुळे युष्मतचं तृतीया. त्वया आहे, त्यामुळे ती तृतीया आली. तृतीया. हो. कुठं पळतंय उषा किरण काही आहात का? मला अजून ते तृतीया कसं ओळखलं ते कळत नाहीये. आपण ते अहम आणि अस्मद आणि युष्मतचं तुमच्याकडे रूप आहेत का? अहम व्हॉट्सअपला आवाम पण वयम ना? टाकली होती. अहम आवाम वयम. हा, त्यांच्याकडे पुस्तक नाहीये ना, त्यामुळे गडबड होते. नाही आपण व्हॉट्सअपवर पण टाकलं होतं. पान नंबर 21. हा, मया आहे तृतीया. सह मया सह तत्र न गच्छसि. गच्छति. 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 बरोबर. तू माझ्या बरोबर तेथे जातो. नाही, आधी गच्छती जातो, न गच्छती म्हणजे जात नाही. जात नाहीस. जात नाहीस. बरोबर. तो माझ्या बरोबर नाहीस. तेथे किंवा तिथे जात नाही. इथे पण सह असल्यामुळे तिथे सह असल्यामुळं मया आला. मया झाले तिकडे. गच्छति. ओके, बरोबर. आणि सह असल्यामुळे गच्छती झाले. इथे प्रथम पुरुष सह आले. असल्यामुळे इथे वरती अहम मध्ये गच्छामी झाले उत्तम पुरुष. आणि काय म्हणाल, कोणी काय म्हणलं का? सह असल्यामुळं गच्छति आलं. हा, एक वचनी झालं ते. मग ते मया कुठनं तृतीया? नाही, कर्ता कोण आहे? कर्त्याप्रमाणे चालतं ना क्रियापद. कर्ता सहच आहे ना तो, म्हणजे तो माझ्या बरोबर ना, म्हणजे कर्ता तर तोच आहे ना. त्याच्यामुळे त्याच्याप्रमाणे सह आल्यामुळं तृतीया आली ना. गच्छती आलं. वरती सह अहम आल्यामुळं तृतीया आली ना. बरोबर. सहमुळे तृतीया आली मयाची. पण हा. सहमुळे म्हणजे इथे कन्फ्युजन होतं, सह आणि सह म्हणजे एक विसर्ग वालं. तो प्रथम पुरुष असल्यामुळे त्याची तिथे गच्छती आलं. ठीक आहे ना. चौथं घेऊया. उमेश दादा आहेत का? हो, घ्या. हा, रामेण सह त्वं कुत्र पठसि. म्हणजे रामाबरोबर तू कुठे जातोस? सॉरी, पठसी आहे. हा, कुठे शिकतोस? पण शिकतोस किंवा वाचतोस. इथे सुद्धा आता सह असल्यामुळे रामची तृतीया आली आहे. रामेण सह, रामाबरोबर रामेण सह. रामेण ही रामची तृतीया आहे, एकवचनी. म्हणून ते रामासोबत तू कुठे वाचतोस? पण इथे मया तृतीया म्हणजे माझ्याने किंवा मी असा अर्थ दिलाय ना. नाही, ऍक्च्युली सहमुळे तो बरोबर असल्यामुळे तो तिथे रामाबरोबर कोणाबरोबर असं आलंय तिकडे. म्हणून तो हा व्याकरणाचा रूल आहे की हा, सोबत बरोबर सिनोनिम्स आहेत ना, म्हणून ते रामाबरोबर पण चाललं असतं इथे. सह असलं तर कर्त्याची तृतीया होते, असं आहे का सर? कोणाची? नाही नाही नाही, सह असलं तर कर्त्याची तृतीया होते ज्याच्या का? बरोबर जातो त्याची तृतीया असते. तर रामेण सह म्हणजे रामा बरोबर आहे म्हणून त्याची रामाची तृतीया आली. आता इथे कर्ता अध्यारूत आहे. इथे कोण कर्ता जातो नाही. म्हणलं तर हा राम होईल ना. राम जात नाही ना, कोणीतरी. आता पठसी आहे, बरोबर. पठसी म्हणजे काय आहे? हे मध्यम पुरुष आहे, राईट? मध्यम पुरुष. मध्यम पुरुष आहे. म्हणजे इथे अध्यारूत काय आहे? आणि त्वम, राईट.
म्हणजे त्वम पठसी रामेण तो सह त्वम इथे ऑलरेडी त्वम आहेच ऑलरेडी. त्यामुळे कोण आहे आहे इथे? हम्म. तू तो रामाबरोबर कुठे हम्म. जातोस असं आहे ते. तो कुठे वाचतो. वाचतोस? करता इथे तू आहे म्हणून ते पठसी आलंय. आणि कोणाबरोबर जातोय? तर रामाबरोबर जातोय म्हणून रामाची तर तृतीया. म्हणजे याच्यातलं अच्छा. सर हा म्हणजे याच्यातलं रामाची मूळ तृतीया वाक्य झाली. फक्त त्वम बरोबर. पठसी एवढंच आहे. त्वम पठसी हे बरोबर. हा. म्हणजे तू वाचतोस हा एवढंच आहे. आणि त्याच्याबरोबर ते करेक्ट. आणि सपोर्टिंग मग वर्ड्स आहेत म्हणा. बाकीचे त्याला हा विशेषण म्हणा किंवा हा बरोबर बरोबर म्हणजे कुठे बसलो म्हणजे ते दिशावाचक किंवा अशा टाईपचं आणि बरोबर कोणाबरोबर. हा. कोणाबरोबर म्हणजे म्हणजे त्वम पठसी हे त्याचं मूळ रूप आहे. खरं. मूळ वाक्य आहे. बरोबर बरोबर. ओके, धन्यवाद सर. पुढचं घेऊया. तव मंदिरम सुंदरम श्वेता अस्ति. नाही थांबा दिसत श्वेताताई नाही. आहात का? हो सर मला आहे. नाही. घ्या वाक्य घ्या. तव मंदिरम सुंदरम अस्ति. ते आनंद आहे. मंदिर तुझे पुस्तक नाही मंदिरम आहे मंदिरम आहे. सॉरी मंदिर सुंदर आहे. जरा मला सांगा तव काय आहे? तव म्हणजे ते त्वमचा एक वचन मध्ये येतात. तव म्हणजे त्वम मध्ये येतात. हा त्वम मध्ये येतं. कुठची विभक्ती आहे? युष्मतचं रूप आहे. षष्टी आहे ही. षष्टी ठीक आहे एक ना? वचन. युष्मतची हा षष्टी आहे ती. म्हणून आपण तुझे मंदिर संबंध आहे ना. तुझे हा हा मंदिर क तुझे देऊळ सुंदर सुंदर आहे. आहे. काय सुंदर आहे? तर मंदिर सुंदर आहे. त्यामुळे देऊळ. मंदिरची द्वितीय आली आणि सुंदर मंदिरचं विशेषण असल्यामुळे त्याचीही द्वितीय आली. म्हणून तव मंदिरम ओके. सुंदरम अस्ति. ठीक आहे. ठीक आहे सर. पुढचं घ्या शोभांगीताई. रामकृष्णः मम पुस्तकं तेन सह पठति. रामकृष्ण माझे पुस्तक तेन सह. तेन म्हणजे काय घेणार? तेन म्हणजे त्याच्या तेन सबरत तृतीय आहे म्हणून आपण त्याच्या बरोबर त्याच्या बरोबर वाचतात. वाचतो वाचतो सॉरी. हा त्याच्या बरोबर वाचतो. इथे परत मम काय आहे? मम पुस्तक. हा पण माझं पुस्तक. मम काय विभक्ती आहे? मम मम माझे. हा षष्टी एक वचन. माझे म्हणजे षष्टी एकवचन. माझे पुस्तक आहे. म्हणजे परत पुस्तकाशी संबंध आहे म्हणून मम पुस्तक माझे पुस्तक. माझे पुस्तक. हा म्हणून ती षष्टी आली तिकडे. षष्टी एकवचन. षष्टी एकवचन. ते ना काय सर हे? सह आहे ना इथे. सहाच ना. त्याच्या बरोबर असं. हा शोभदा ते आता वाचा. मया तुभ्यम धनम दत्तम. मया म्हणजे काय आता? मया म्हणजे तृतीय आली. मया म्हणजे तृतीय आली. बरोबर. आणि तुभ्यम म्हणजे तुझ्या बरोबर. धनम दत्तम म्हणजे काय? दत्तम देतो. म्हणजे देणे. हा तेच. तुभ्यम म्हणजे तुझ्या बरोबर किंवा तुला. हा मी तुला धन म्हणजे पैसा देतो. हा आणि इथे मया आहे. मया म्हणजे काय होणार? मया म्हणजे तृतीय आलं. हा मग त्याचा अर्थ हे होईल. हा मग काय होईल? मया मी किंवा माझ्याकडून. माझ्याने माझ्याकडून नेयेशी. माझ्याकडून तुला धन दिले गेले. ठीक आहे. इथे आता हे मया हा शब्द इथे अहम मीच दिलेलं आहे सगळं प्रथमा द्वितीया तृतीया म्हणून ते आलं. पण बाकीच्या ह्याचं कसं करायचंय ते कळत नाहीये. नाही ते तुम्हाला येईल. म्हणजे आता अहम आणि म्हणजे अस्मद आणि युष्मद जे आहेत म्हणजे मी आणि तू ह्याचं जे तुम्हाला दिलेलं आहे
ते तुम्हाला थोडे थोडे टिपिकल वर्ड्स आहेत, म्हणजे तृतीया, षष्टी, द्वितीया, प्रथमा, हे थोडे लक्षात ठेवावे लागतील. म्हणजे हेच सर लक्षात राहिले की दत्तम बाकी येऊन जाईल. हा फक्त आता काही काही काय झालंय ह्याच्यात तेव्हा लिहायचं राहिलंय, लिहिलं गेलेलं नाही, म्हणून ते पुस्तक पाहिजे, म्हणजे मग लिहिता येईल. किंवा नंतर मी परत हे करून लिहिते काही काही, तुभ्यम पण कशाचं काही रूप आहे? काही वेळ नाही होत. तुभ्यम कशाचं रूप तुभ्यम आहे? मया तुभ्यम. सहाचं रूप आहे ते. ठीक आहे. अच्छा, षष्टी का? पुरुषचं रूप ना, षष्टी. तुभ्यम चतुर्थी आहे. तुभ्यम तुला युष्मत आहे ना, तुभ्यम ही युष्मत. चतुर्थी आहे. चतुर्थी आहे ती, हा, आणि त्याचा चतुर्थी पण आहे. एक रूल आहे तुला ऍक्च्युली. ना सलाते सारखं तुला सलाते सलानाते सारखं चौथं, आणि तो आमचं ते तुभ्यम ही चतुर्थी येते युष्मतचं ते तुला. चतुर्थी आहे. हा, आणि ह्याच्यामध्ये हे अंडरलाईन अशासाठी केलं होतं की जेव्हा देण्याची क्रिया होते, दत्तम म्हणजे देणे, तेव्हा तिथे चतुर्थी अपेक्षित असते, म्हणून ते तुभ्यम झालंय तिकडे. ठीक आहे. त्यामुळे इथे तुला म्हटलं की सलाते प्रमाणे द्वितीया पण आली असती, राईट? पण द्वितीया न येता चतुर्थी अशासाठी आली आहे की दत्तम जिथे डायरेक्ट आहे ना देण्याची इथे क्रिया तुला. आहे, हा, म्हणून ते इथे तुला आलं. डायरेक्ट असताना, जेव्हा तुला डायरेक्ट असतं तेव्हा ती चतुर्थी येते, आणि कशाच्या थ्रू असतं तेव्हा ती द्वितीया येते. बरोबर. जिथे किंवा असं लक्षात ठेवा, इथे ते काय अपादानच आहे ना का, ते कुठचं आहे त्याचं नाव? संप्रदान, मला वाटतं. संप्रदान म्हणजे देण्याची क्रिया, ती जेव्हा असते तेव्हा तिथे त्याची चतुर्थी अपेक्षित असते, एवढं लक्षात ठेवा सध्या. आणि मग जेव्हा तुम्हाला ते अहम आणि युष्माची सगळं पाठ होईल तेव्हा मग लक्षात राहील की नक्की तुभ्यम म्हणजे काय, म्हणजे तुला चतुर्थी आहे असं. शुभाताई वाचा नेक्स्ट. त्वया मह्यम वस्त्रम न दत्तम. दत्तम. त्वया म्हणजे तुला, तुझ्याकडून, मह्यम माझे, वस्त्र नाही देणार, दिले असं का? किंवा नाही दिले, किंवा दिले गेले नाही. दिले गेले नाही. आता इथे तुला दत्तम माझे वगैरे शब्द आलाय. ओके, तर मग आता आपण मगाशी शिकलो ना धातू साधित वगैरे, ते बघितलं असेल तुम्ही. ते धन नपुसलिंगी आहे म्हणून ते दत्तम झालं. ते वस्त्र म्हणून ते दत्तम झालंय. ठीक आहे. आणि इथे परत त्वया आली. त्वया का आली? कारण देण्याची क्रिया असल्यामुळे तिथे चतुर्थी अपेक्षित आहे, म्हणून तिथे त्वया झालं. ठीक आहे. त्यामुळे तुझ्याकडून मला, मह्यम आहे ना, मला कपडे दिले गेले नाही. तुझ्याकडून का? सर तृतीया ना, सर त्वया. काय? तृतीय आहे ना सर? आपण मह्यम आहे ना, मह्यम चतुर्थी आहे. त्वया तृतीया का आली सांगा बरं? कर्त्याची तृतीया झाली. कर्त्याची तृतीया झाली. बरोबर. हा, कारण हे धातू साधित आहे आणि धातू साधित असल्यामुळे कर्त्याची तृतीया झाली. ठीक आहे ना. आणि ते वस्त्र नपुसलिंगी आहे, त्यामुळे वस्त्राची काय दिले? वस्त्र दिले, म्हणजे त्याची काय अपेक्षा आहे? प्रथम असलं पाहिजे होतं, म्हणून ते वस्त्रम झालं. कळलं? इथे आपण धातू साधित जे शिकलो त्याचा इथे उपयोग करून बघ कसा झालेला आहे. सर ते मह्यम चतुर्थी म्हणालात ना? मह्यम चतुर्थी आहे. हो, दत्तम आलं म्हणून मह्यमची चतुर्थी झाली. मह्यम चतुर्थी झाली ना? हो, बरोबर. देण्याची क्रिया असल्यामुळे मह्यमची चतुर्थी झाली, आणि धातू साधित असल्यामुळे त्वया तृतीया झाली, त्वया झालं, म्हणून त्वया मह्यम वस्त्रम न दत्तम. कारण दत्तम हे धातू साधित रूप आहे, म्हणून कर्त्याची तृतीया झाली, कर्माची प्रथमा झाली, आणि दत्तम मुळे, कारण देण्याची क्रिया असल्यामुळे याचं मह्यम झालं, चतुर्थी झाली. सर हे देण्याची क्रिया जी आहे, क्रियापदाला प्रश्न विचारा, सरांनी सांगितले होते ते, आणि मग उत्तर सांगा. सकर्मक आहे की अकर्मक, काय ते? सकर्मक. हा, वस्त्रम न दत्तम, बरोबर. काय दिलं नाही? वस्त्र
नसते. कोणी तर दिले? एक विचारू का? दत्तम हा हे जे